आज आपण जे पाहणार आहोत ते डी मॉर्गन्स थेरमच्या बाबतीत पाहणार आहोत. बुलियन अल्जेब्रा शिकल्यानंतर डी मॉर्गन्स थेरम शिकणं अति आवश्यक आहे. या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की डी मॉर्गन्स थेरम मध्ये ऑरिंग आणि एंडिंग याच्या बाबतीत सांगितलेलं आहे. तर ती जी इक्विव्हॅलन्सी आहे नॅन्ड आणि निगेटिव्ह ऑर किंवा नॉर आणि निगेटिव्ह अँडची, तर ही त्याच्यात सिम्बॉलिकली दाखवलेली आहे आणि लॉजिकली देखील दाखवलेली आहे. तर सगळ्यात पहिले जर आपण पाहिलं तर डी मॉर्गन्सचे जे दोन थेरम असतात त्याच्यापैकी पहिला थेरम जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहू. हे तुमच्या लक्षात येईल टीव्हीकडे पाहिल्यावर. द कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट ऑफ व्हेरिएबल्स इज इक्वल टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स ऑफ द व्हेरिएबल्स. The complement of a product of variables is equal to the sum of the complements of variables. आता याच्यातून तर एकदम तर आपल्याला समजणार नाही, म्हणून त्यांनी दुसऱ्या चांगल्या शब्दामध्ये असं सांगितलं आहे, द कॉम्प्लिमेंट ऑफ टू और मोर एंडेड व्हेरिएबल्स. द कॉम्प्लिमेंट ऑफ टू और मोर एंडेड व्हेरिएबल्स इज इक्वल टू द ऑर ऑफ द कॉम्प्लिमेंट्स ऑफ द इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल्स is equal to the or of the complements of the individual variables. आता हे जर कळलं नसेल तर आपण x आणि y च्या स्वरूपात पाहू शकतो फॉर्म्युलेटिकली की या दोघांमध्ये काय सांगितलं आहे. म्हणजे x and y होल कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू x कॉम्प्लिमेंट प्लस y कॉम्प्लिमेंट. म्हणजे x and y होल कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू x कॉम्प्लिमेंट और y कॉम्प्लिमेंट. हे डी मॉर्गन्स थेरम मध्ये त्यांनी सांगितले. आता याचाच अर्थ असा झाला की द कॉम्प्लिमेंट ऑफ सम ऑफ व्हेरिएबल्स, इथे द कॉम्प्लिमेंट ऑफ सम ऑफ व्हेरिएबल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट्स ऑफ द व्हेरिएबल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट्स ऑफ द व्हेरिएबल. तर याला जर दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर पुन्हा तेच, द कॉम्प्लिमेंट ऑफ टू और more ordered variables is equivalent to the and of the complements of the individual variables. हेच जर फॉर्म्युलेटिकली आपल्याला दाखवायचं असलं तर x or y whole complement is equal to x complement and y complement. x or y whole complement is equal to x complement and y complement. तर आता हे जे फॉर्म्युलेटिकली दाखवलंय ते हे आपल्याला जर समजत नसेल तर लॉजिक डायग्रामच्या स्वरूपात आणि ट्रूथ टेबलच्या स्वरूपात हे समोर दाखवलंय आपल्या लक्षात येईल की एक नॅन्ड गेट दाखवलं, त्याला इनपुट दाखवले एक्स वाय, तर आउटपुट हे एक्स अँड वाय होल कॉम्प्लिमेंट मिळतं. मात्र याचा इक्विव्हॅलंट जो आहे तो निगेटिव्ह ऑर गेट आहे. निगेटिव्ह ऑर गेट म्हणजे आतापर्यंत आपण आउटपुट मध्ये बबल्स पाहिलेले आहे, मात्र या ठिकाणी इथे इनपुटला बबल्स लागतात. दोन बबल्स जे इनपुटला लागले याचा अर्थ दोन नॉट गेट इथे लागले. म्हणजेच एक्स आणि वाय जे आहे याचं ऑरिंग करून आउटपुट मध्ये आपल्याला एक्स कॉम्प्लिमेंट और वाय कॉम्प्लिमेंट असं मिळालं. म्हणजे इनपुट जे आपण नॅन्ड गेटचं दिलं होतं एक्स अँड वाय होल कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू आउटपुट मध्ये आपल्याला एक्स कॉम्प्लिमेंट और वाय कॉम्प्लिमेंट असं मिळालं. तर इथे जर पाहिलं आपण ट्रूथ टेबल मध्ये तर आपल्या असं लक्षात येईल की 0 0 इज इक्वल टू 1, 0 1 इज इक्वल टू 1, 1 0 इज इक्वल टू 1 आणि 1 1 इज इक्वल टू 0. त्याचप्रमाणे दुसरा लॉ जर पाहिला डी मॉर्गन्सचा तर या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की नॉर गेट दाखवलेला आहे. नॉर गेटला एक्स आणि वाय इनपुट दाखवले आहे आणि आउटपुट एक्स और वाय होल कॉम्प्लिमेंट दाखवला आहे. पण डी मॉर्गन्सच्या प्रमाणे याचा अर्थ अँड गेटला दोन बबल्स दाखवले आहे, म्हणजे निगेशन दाखवलं आहे आणि या निगेशनच्या अंतर्गत एक्स आणि वाय जे दाखवलेले आहे ते इनपुट दाखवले, तर याचं निगेशन म्हणून एक्स कॉम्प्लिमेंट वाय कॉम्प्लिमेंट म्हणेल, पण याचं एंडिंग होऊन एक्स कॉम्प्लिमेंट अँड वाय कॉम्प्लिमेंट असं. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की इनपुट जर एक्स और वाय होल कॉम्प्लिमेंट दिलं
तर आउटपुटमध्ये एक्स कॉम्प्लिमेंट अँड वाय कॉम्प्लिमेंट मिळतं. याला जर ट्रूथ टेबल मध्ये पाहिलं आपण तर आपल्या असं लक्षात येईल की 0-0 इनपुट दिल्यानंतर आउटपुट 1 मिळतं, 0-1 दिल्यानंतर आउटपुट 0 मिळतं, 1-0 दिल्यानंतर आउटपुट 0 मिळतं आणि 1-1 दिल्यानंतर देखील आपल्याला आउटपुट 0 मिळतं. अशा पद्धतीने डी मॉर्गन्स थेरम मध्ये एका ठिकाणी नॅन्डिंग नॉरिंग दाखवलं तर या ठिकाणी आउटपुट मध्ये अनुक्रमे निगेटिव्ह ऑरिंग आणि निगेटिव्ह एंडिंग असं दाखवलेलं आहे.